सकाळच्या सुमारास गावावरून आलेल्या महिलेची बॅग रिक्षाने घरी जात असताना रिक्षात विसरली. घरी गेल्यानंतर बॅग गहाळ झाल्याचे लक्षात येता महिलेने कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र हलवून सदर रिक्षा चालकास पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. गहाळ झालेल्या मुद्देमालासह बॅग मूळ मालकाला परत देण्यात आली. बॅगेतून कोणत्याही प्रकारची चोरी न करता सुमारे 3.5 ते 4 लाखाचे दागिने रिक्षा चालकाने परत केल्याने कोपरखैरणे पोलिसांनी रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचा सन्मान केला आणि हरवलेला ऐवज परत मिळाल्याने मालकाने कोपरखैरणे पोलिसांचे आभार मानले. माझे नाव प्रियांका दीपक पाराटे. मी गावावरून आले होते. सेक्टर गुलाबसन डेअरीच्या इथे उतरले. रिक्षा केली. त्यात म्हणजे घरची सर्व होते. बॅग जास्त होतं, त्यामुळे रिक्षात माझी बॅग विसरले. म्हणजे मी गुलाबसन डेअरी पासून ते सेक्टर 6 तिथपर्यंत गेले. मग माझी बॅग सोन्याची रिक्षामध्ये राहिली. मग तिथून माझ्या लक्षात नाही आलं की राहिली म्हणून. सकाळी लक्षात आलं म्हणजे जेव्हा मी बघायला गेले तेव्हा. नंतर ना आम्ही पोलीस स्टेशनला आलो. पोलीस इथले साहेब, मोठे साहेब, जाधव साहेब, अजून म्हणजे अनेक साहेब होते. कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी साहेब लोक सर्वांनी मदत खूप केली. त्यांनी रिक्षावाल्यांना शोधून काढले. त्यांनी पण त्यांना सहकार्य केले. दोघांनी त्यांचे खूप आभारी आहोत. मुंबई पोलीसचे आभार, धन्यवाद. आम्हाला भरपूर सहकार्य केलं, कारण आम्ही लहान मुलं दोघीच चाललो होतो. घाबरलो होतो आम्ही. रात्रीची वेळ होती, 2-3 वाजता. परत सकाळी आमच्या लक्षात आल्यावर आम्ही पोलीस स्टेशनला आलो. तिथे आमची तक्रार त्यांनी घेतली लगेच. मग त्यांनी सांगितलं, आम्हाला बसवलं त्यांनी. म्हणजे त्यांनी भरपूर काळजी घेतली, दक्षता घेतली अशी. आणि आम्हाला आमची बॅग त्यांनी मिळवून दिली. आणि रिक्षावाला पण त्यांनी पण सहकार्य केलं. त्यांनी बिचाऱ्याने आणून दिली. त्याबद्दल रिक्षावाल्याबद्दल बी धन्यवाद. आणि कोपरखैरणे म्हणजे मुंबई पोलीस खरोखर म्हणजे सहकार्य व्यवस्थित करतात. ते आम्ही गावावरूनच आली, तिची आई आहे. म्हणजे आम्हाला एवढे त्यांनी सहकार्य केले ना, त्यांचे मी खूप खूप आभार मानते. कारण का, धन्यवाद मुंबई पोलीसच्या बद्दल. त्यांनी इतके आम्हाला म्हणजे सहकार्य केले ना, ते खरंच म्हणजे सांगण्यात पण नाही. म्हणजे आम्ही इतकं घाबरलो होतो ना, रात्रीची वेळ होती. पण आमचे 3 तोळे म्हणजे सामान्य लोकांचं घेणं, डाग घेणे काही जोक नाही. पण त्यांनी आम्हाला सहकार्य करून कोपरखैरणे पोलीस ठाणे यांनी खूप मदत केली. थँक्यू. खूप खूप त्यांच्या शुभेच्छा. म्हणजे आम्हाला म्हणजे इतकं आम्ही घाबरलो होतो ना, रडलो सुद्धा आम्ही. आम्हाला त्यांनी इतकं सहकार्य केलं ना, खरंच त्यांचे खूप खूप आभार मानते. रिक्षावाल्यांचे पण खूप खूप आभार. त्यांनी आणून दिले, म्हणजे सहकार्य केलं त्यांना आणून दिले. आणि त्यांनी पण म्हणजे सगळं व्यवस्थित करून त्यांनी भरपूर सहकार्य केलं. अभिषेक दशरथ बरदाडे. काल रात्री रिक्षा चालवत असताना मला गुलाबसनवरून पॅसेंजर भेटलेले. सेक्टर 5 मध्ये सोडायचं होतं. त्यांची बॅग राहिलेली माझ्या गाडीमध्ये. तर रात्री मी ती चौकीला आणून जमा केली. आता ते समोरचे व्यक्ती आलेले आहेत, त्यांना बॅग जमा केलेली आहे त्यांची. बाकी हॉटेलांना हाच मेसेज देईन की आपलं खऱ्या ह्याने सगळे वागत राहा. जे काय असं गाडीत राहिलं, विसरलं तर चौकीला आणून जमा करा, बस.